The Maharashtra Navnirman Sena has exposed a shocking illegal school operation in Nanded. MNS alleged that Sri Chaitanya Techno School run by operators from Telangana is functioning without a single government approval, yet openly admitting students and collecting heavy fees. The party warns that children's futures are at risk as the school ignores basic safety rules, teacher qualifications and mandatory education standards. MNS leaders, State Vice President Deepak Swami, District President Ravi Rathod, MNS District President Shakti Parmar, City President Shubham Patil, MNS District President Santosh Sonewar, Amar Konraj, and Farooq Sir have demanded an urgent inquiry, immediate shutdown, criminal charges, and compensation for affected parents. They have also issued a clear warning: take action right now or face a massive MNS allegation at the CEO's office. सादर केलेला नाही. कुठल्याही परवाना नसताना राजस्थानी हजारो विद्यार्थ्यांची त्यांनी प्रवेश करून घेऊन लाखो रुपये फीस आकारणी करून जर समजा नांदेड शहरामध्ये अशा गोष्टी घडत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि खपून घेणार नाही. आणि त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष जर या बोलू लोकांमुळे इतर राज्यातून येऊन इथं महाराष्ट्रात आपण संस्थेच्या आड पालकांची फसवणूक करून लाखो रुपयांची लूट करायची आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण भवितव्य हे जटक्यात घालायचं ते राजदूतपणे सुरू आहे. ते आम्ही कदापि सहन करून घेणार नाही, चालू देणार नाही. सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांनी नेहमी आम्हाला हे सांगतात की नेहमी जे काही लोकांची अडीअडचणी आहेत त्यांच्यासोबत न्याय मिळवून देण्यासाठी आपण उभे राहत. आणि आम्ही नांदेड जिल्ह्यातून आम्ही समस्त महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी इथं आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना बघतो. आणि जर कदाचित विद्यार्थ्यांची सुरक्षा उपाययोजना नाही, विद्यार्थ्यांचे कुठलेही नियम पाळल्या जात नाही आणि सर्रासपणे शिक्षण अधिकाऱ्याकडून शैक्षणिक नियमाची पायमल्ली होते. आणि ह्या शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने मागच्या 2 वर्षापासून ती शाळा चालू असून एकही विद्यार्थी झालेली नाही. ह्या श्री चैतन्य स्कूलचे चेअरमॅन जे की यांची उपशाखा ही लातूर बीडमध्ये आहेत, त्यांच्यावर तिथच्या प्रशासनाने 420 गुन्हा दाखल करून यांना पालकांची नुकसान भरपाईचे आदेश तिथे दिलेले आहेत. असाच एक आपण आशा करू इकडच्या पण मान्य शिव मॅडम व शिक्षणाधिकारी साहेबांनी लवकरात लवकर याची चौकशी करून जर या शाळेवर कारवाई केली नाही तर मनसे